सकाळी मतदानाचा वेग कमी होता, दुपारनंतर मात्र वेग वाढला। बहुतांशी सर्वच मतदान केंद्रावर महिलांची मोठी गर्दी दिसून आली। सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली। महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथे सहपरिवार मतदान केले। नागरिकांनी मतदान केले तर माहितीचे उमेदवार माऊली कटके यांनी कटकेवाडी येथे सहपरिवार मतदान केले। प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी देखील शहरात सहपरिवार मतदान केले। शहरात रामकिसन सिखजी या 95 वर्षीय तर तरडोबावाडी येथे 85 वर्षीय महिलेने मतदानाचा हक्क बजावला। शिरूर हवेलीतील बहुतांशी केंद्रावर सकाळी तुरळक गर्दी दिसली, दुपारनंतर मात्र गर्दीत वाढ होत गेली। संध्याकाळी अचानक गर्दी वाढली, परिणामी शिरूर शहरासह अनेक गावांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होते। दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारसंघात 43.7% मतदानाची नोंद झाली। पुढील 3 तासात यात वाढ होत गेली। बहुतांशी मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्या होत्या त्यात महिलांची संख्या जास्त दिसत होती। प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे बूथ तर होतेच, मात्र नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने BLO यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केंद्र उभारण्यात आले होते। शिरूर नगर परिषदेच्या वतीने हरित बूथची उभारणी करण्यात आली होती। त्यांनी मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान पार पडले, मात्र वाघोली येथील एका मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या पोलिंग एजंटला दमदाटी केल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला। चुरशीची निवडणूक असल्याने मतदारसंघातील संवेदनशील केंद्रावर स्टेनगनधारी जवान तैनात करण्यात आले होते।